नगर शहरातील झेंडीगड परिसरातील कारी मस्जिद जवळ असलेल्या अवैध कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांच्या पथकाने मंगळवारी 13 फेब्रुवारीला पहाटे मोठी कारवाई करत सुमारे 20,55,000चा मुद्देमाल जप्त केला। ते यावेळी कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 15 जनावरांची सुटका करण्यात आली। कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मंगळवारी 13 फेब्रुवारीला पहाटे 1:30च्या सुमारास नगर शहरात झेंडीगड परिसरातील कारी मस्जिद जवळ एका बंद खोलीत गोवंश जनावरांची कत्तल चालू असून कत्तलीकरता आणखी काही गोवंश जनावरे आणले असल्याची गोपनीय माहिती मिळाली। ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दराडे यांनी तात्काळ रात्र गस्त घालणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तेथे छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार पथकाने पहाटे 2:15च्या सुमारास तेथे जाऊन छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी पंचांसमक्ष 3 मालवाहू गाड्या, 2 लोखंडी सत्तूर, 12 गोवंश जनावरे आणि 3 म्हैसवर्गीय जनावरे आणि अंदाजे 600 किलो गोवंश जनावरांचे मांस असा एकूण 20,55,000चा मुद्देमाल जप्त केला। सदरचा कत्तलखाना चालवणारे आरोपी अरबाज खलील शेख वय 23 राहणार कोठला अहमदनगर, फैजल असलम शेख वय 20 राहणार बेपारी मोहल्ला झेंडीगेट, सलीम शब्बीर कुरेशी, फैजान अब्दुल कुरेशी राहणार झेंडीगेट अहमदनगर यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 269, महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम सन 1995 चे सुधारित सन 2015 चे कलम 5A, 5K, 9, 9A तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, सूरज कदम, सोमनाथ केकान, शिवाजी मोरे, महेश पवार, अभय कदम, अमोल गाडे, संकेत धिवर यांनी केली। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।